नांदेड महापालिकेवरती भाजपची एक हाती सत्ता येणार आणि भाजपचाच महापौर होणार असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी व्यक्त केला। त्यासोबतच पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचे प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवार जनतेला आश्वासन देताना आपण पाहत आहोत। नमस्कार, मी श्रीराम मोटरगे राजमुद्रा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। वेगवेगळे पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचारामध्ये उतरलेले आहेत। या जरी निवडणुका कार्यकर्त्यांच्या जरी निवडणुका असल्या तरी अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा या निवडणुकांमध्ये पणाला लागलेल्या आहेत। मी आता सध्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहे। खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या लढवल्या जातात भाजपच्या वतीने। आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 2चं हे पॅनल आहे। कोणत्या मुद्द्यांना घेऊन हे प्रभाग क्रमांक 2चं पॅनल उमेदवार हे मतदारांपर्यंत पोहोचणार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। काय सांगाल, कोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचत आहात, त्यांच्याशी संवाद साधत आहात? या भागात जे काय आता राहिलेले प्रश्न असो, जे वाढीव भाग झालेला आहे भागामध्ये, रस्त्याचे असो किंवा पाण्याचे ड्रेनेजचे जे काही शिल्लक राहिलेले प्रश्न आहेत त्याच्या मुद्द्यावरती दिवाबत्ती असो, स्वच्छताचं जे आता नवीन एरिया याच्यात ॲड झाला आहे, म्हणजे नवीन एरिया वाढीव वसाहत, त्याचे राहिलेले प्रश्न आम्ही त्या प्रश्नाला सामोरे जाणार आहोत। मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगारांचे प्रश्न भेडसावत आहेत, त्यांना घेऊन काही तुमचे विजन आहे का? तरुणांचे प्रश्न मार्गी लागतील असं? तरुणाचे जे सरकार आहे, जे भारतीय जनता पार्टी आमच्या राज्यामध्ये सरकार आहे, केंद्रामध्ये सरकार आहे, ते अतिशय सुंदर काम करत आहे। आता कालच बघलात तुम्ही की सर्वात जास्त पोलीस भरती जे भारतीय जनता पार्टीनं काढलेली आहे आणि बाकी दुसऱ्या बी क्षेत्रामध्ये आहे की नाही, भारतीय जनता पार्टी काम अतिशय सुंदर करत आहे। त्याच्यामुळं हा प्रश्न आमचा फक्त एक जनतेच्या सेवेसाठी, सुरक्षेसाठी आम्ही काम करणार आहोत। प्रभागामध्ये अनेक समस्या भेडसावत आहेत। पाण्यांना घेऊन प्रभाग क्रमांक 2 मध्ये अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे। ते मार्गी लावण्यासाठी काय उपाययोजना भारतीय जनता पार्टी आगामी काळामध्ये करणार आहे? पाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर या भागामध्ये मुबलक प्रमाणात पाणी येते, पण ज्या भागामध्ये काही अडचण असेल त्याच्यामध्ये अमृत योजनेअंतर्गत ऑलरेडी अमृत योजना आहे, त्या योजनेअंतर्गत जिथं कुठं पाईपलाईन नाही ते पाईपलाईन टाकूया। आणि टायमिंगचा बाबतीत एक थोडा प्रश्न आहे आमच्या या वरच्या भागामध्ये, सह्याद्रीनगर, शिवविजय कॉलनी आणि विठ्ठलनगर, तर त्यांना रात्री बेरात्री जे पाणी येते ते टायमिंग फक्त त्यांना चेंज करून सकाळी पाहिजे, ते नक्कीच आम्ही त्या पाण्याची वेळ सकाळी करण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रभागाचा सातत्याने विस्तार वाढतो आहे, त्याला घेऊन काय उपाययोजना करण्याचा मानस काय आहे? करावंच लागते ना, विकास करणारच ना, 100% जेवढी वाढ होईल तेवढ्या वेळेला विकास करणार। अशोकराव साहेब आहेत, त्यांची निधी आणून विकास करणार 100%। 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नांदेडमध्ये जाहीर सभा झाली। त्या सभेमध्ये माजी मुख्यमंत्री, राज्यसभेचे भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी भाजपचा एक हाती सत्ता येईल आणि महानगरपालिकेवरती भाजपचा झेंडा फडकवला जाईल असे बोलले। काय वाटतं? 100% भाजपचा महापौर होणार, एक हाती भाजपची सरकार येणार। केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार भारताला मिळालेलं आहे। राज्यामध्ये देवाभाऊच्या नेतृत्वाखाली एक मजबूत सरकार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व भाजपवासी काम करत आहोत। नांदेडमध्ये जे आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं नांदेडचं पॅनल स्पष्ट बहुमत घेऊन आमचा महापौर 100% भाजपचा होणार आहे। नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचीच पुन्हा सत्ता येईल आणि भाजपचाच महापौर होईल असा आशावाद प्रभाग क्रमांक 2च्या उमेदवारांनी व्यक्त केला। श्रीराम मोटरगे, राजमुद्रा न्यूज चॅनल, नांदेड।